राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डीआर आहे. आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज 20 मार्च आणि आज सर्वदूर आपल्याकडे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. या ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी संध्याकाळी 6 ते 7 च्या नंतर पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस कुठे पडणार आहे ते मी तुम्हाला काही वेळातच सांगणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज जरी ढगाळ वातावरण सर्वदूर जरी असलं तर हा पाऊस सर्व ठिकाणी पडणार नाही, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आजचा हा जो पाऊस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हा सर्वदूर हा पाऊस पडणार आहे. त्यामध्ये नांदेडचा जो काही भाग आहे, जसे की नांदेड आहे, मुखेड आहे, उदगीर आहे त्याच्या बाजूला, किंवा तुमचं नरशी, त्याच पलीकडे हिमायतनगर, या भागामध्ये हा पाऊस संध्याकाळी 8 ते 9 या दरम्यान पडणार आहे. तसाच हा पाऊस पुसद वगैरे करत यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आज आणि उद्या सकाळी हा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये आवर्जून शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, कारण परभणी जिल्ह्यामध्ये वसमत, गंगाखेड, पूर्णा, सोनपेठ, मानवत हा जो काही भाग आहे, या भागामध्ये संध्याकाळी 8:30 ते 9 च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. हा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, परंतु वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे. तसंच आज आणि उद्या 2 दिवस हा पाऊस भाग बदलत, जसं की नांदेड असेल, हिमायतनगर असेल, पुसद असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या भागामध्ये पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, बाकी इतर ठिकाणी मात्र जालना, संभाजीनगर, जसे लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. तसंच विदर्भामधला जो काही भाग असेल, वाशिम, मेहकर, बुलढाणा या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा काळजी करण्याची काही आवश्यकता नाही, कारण बहुतांश शेतकऱ्यांचं कांदा पीक सुद्धा काढण्यास आलेलं आहे व गहू, हरभरा सुद्धा काढणीस तयार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, फक्त नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे काही भाग सांगितलेले आहेत त्याच भागामध्ये हा पाऊस होणार आहे. इतर ठिकाणी मात्र पाऊस पडणार नाही, याची काळजी घ्या. तिथल्या शेतकऱ्यांना हा संदेश जसा तुमच्याकडून पोहोचवता येईल तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा बस. आणि हा चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.